गोंदियामधील महायुतीचे मतदार सुरक्षित स्थळी 5 दिवस अज्ञातवासामध्ये असलेले नगरसेवक पुन्हा आपापल्या वॉर्डमध्ये काँग्रेस नेते पटोलेंना शह देण्याचा भाजपच्या फुकेंचा प्रयत्न। भाजपकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी, भाजपकडे स्पष्ट बहुमत। कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग। शेकापचे पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रेंचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची अरविंद म्हात्रेंची प्रतिक्रिया। चंद्रपूर यवतमाळ विधान परिषदेत माघार घेणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची चौकशी व्हावी, काँग्रेस नेते विकास ठाकरे यांची मागणी। उमेदवारांना तिकीट देण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासावी, विकास ठाकरे यांचं वक्तव्य। यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसमधून हकालपट्टी। विधान परिषद निवडणुकीमधून माघार घेतल्यामुळे काँग्रेसकडून कारवाई। विदर्भातील जागा बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्रीच खरे धुरंधर। बावनकुळे विदर्भातील 5 जागांवर लक्ष ठेवून त्यांच्या नियोजनाचं यश। भाजप नेते बंटी भांगडी यांनी व्यक्त केली भावना। ठाणे पालघर परिषदेतून अभिजित पवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला। उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसला अंधारात ठेवल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांचा आरोप। तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करू, ठाकरेंच्या केदार दिघे यांचं वक्तव्य। ठाणे पालघर विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी प्रमाणपत्र स्वीकारलं। रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून अधिकृत प्रमाणपत्र घेतलेलं आहे। चिंचवडच्या मोरया गोसावी यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री। यात्रेमधून खरेदी केलेल्या चादरीवर मेड इन पाकिस्तान लेबल असल्याचा महिलेचा दावा। पाकिस्तानी उत्पादनांवर बंदी असतानाही बाजारामध्ये या वस्तू कशा येतात असा प्रश्न उपस्थित।